शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 2023च्या कापूस व सोयाबीन या पिकाचा नुकसान भरपाई अजून भेटलेली नसेल तर काळजी करू नका। आज शासनाने एक GR प्रसिद्ध केला आहे, ज्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर किमान 1000 रुपये व जास्तीत जास्त 5000 प्रति हेक्टर असं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आणि अशा सूचना मंत्रिमंडळाच्या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शासन निर्णयामध्ये 2023च्या खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली आहे, परंतु ई-पीक पोर्टल वरती त्याची नोंद नसेल, मात्र तलाट्याकडे 7/12 उतारावरती याची नोंद असेल तर तुम्हाला नक्कीच याचे पैसे मिळणार आहेत। तसेच ई-पीक पाणी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी संलग्न आहे अशांनाही याचे पैसे मिळणार आहेत। जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अजूनही हे काम केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। हे आधार कार्ड बँकेशी संलग्न असणं खूप महत्त्वाचं आहे। तसंच महाआयटीने ई-पीक पाणी पोर्टलवर संबंधित शेतकऱ्याचे नाव व आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्याच्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज 90% अनुज्ञेय ठेणेबाबतची कार्यपद्धती आता वगळण्यात आलेली आहे। सामायिक जर तुमचं जॉईंट खातं असेल, बँकेमध्ये जर तुमचं जॉईंट खातं असेल आणि तुम्ही स्वघोषणापत्र केलेलं प्रमाणपत्र जर सादर केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला याचे अर्थसहाय्य रक्कम देण्यात यावी असं GR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। सदर योजनेअंतर्गत वैयक व सामायिक खातेदारांकरता प्रतिपीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, हा GR maharashtra.government.in या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।